माऊली आता नीट लक्ष द्या. सर्व संतांनी अगदी ज्ञानेश्वर माऊलीपासून ते जगद्गुरु तुकोबारायापर्यंत नवे नवे निळोबारायापर्यंत सर्वांनी हे सांगितले की मेल्यानंतर श्राद्ध करणं योग्य नाही. मेल्यावर श्राद्ध करणं म्हणजे तो वायपट खर्च आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी ओव्या पहा त्यांच्या 9व्या अध्यायामधल्या गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये या ओव्या आहेत. ते ज्याचं त्यांनी शोधून पहा. मी आधाराशिवाय अजिबात बोलत नाही. किंवा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग पहा, किंवा संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे अभंग पाहतो. अभंग तर पाहाच, शिवाय त्यांनी लिहिलेलं जे भागवत आहे त्या भागवताच्या सुद्धा लक्षात ठेवा याचा पूर्णपणे विचार कर्दम मुनी आणि त्यांची पत्नी देवहूती यांचा सारांश घेऊन सांगितलेला आहे, सविस्तर सांगितलेला आहे. वाचा तो. माझ्या मते स्कंद 3 असावा, 3ऱ्या स्कंदातील माझ्या मते अध्याय 11 असावा. पहा तुम्ही त्या ओव्या आणि एकनाथ महाराजांचे अभंग. एकनाथ महाराज तर स्पष्ट बोलतात की जित्यापणी जर तुम्ही अन्न देत नसाल, आई वडिलांना जित्यापणी जर तुम्ही अन्न देत नसाल आणि मेल्यानंतर जर पिंडदान करत असाल तर त्याचा उपयोग काय, असं स्पष्ट शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे भागवतामध्ये सांगतात. शिवाय त्यांच्या अभंगामध्येही सांगतात. मी फक्त एवढंच इथे सांगू इच्छितो. श्रीमद भागवताचा 3य स्कंद बघा, त्याच्यामध्ये अध्याय 32 त्या अध्याय 32 मधील जे श्लोक आहेत आणि त्या श्लोकावरील ओव्या आहेत ते थोडंसं वाचून बघा. आलं का लक्ष? आणि त्या ओव्या काय बोलते ते पहा. तुम्हाला कर्दम ऋषी किंवा कर्दम मुनी आणि देवहूती हे ऋषी दाम्पत्य यांची तुम्हाला कहाणी आलेली दिसेल. स्वतः भगवंत कर्दम मुनीला हे सांगतं, बरं का माऊली, आधाराशिवाय बोलू नये. तुमच्या मनात बऱ्याच जणांच्या शंका असेल की ही महाराज लोक जी ओरडते की पिंडदान केलं पाहिजे, कीर्तन ठेवलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. अरे आता हा झाला व्यवसाय, लक्षात ठेवा. महाराज लोकांमध्ये सुद्धा चांगले चांगले महाराज लोक सुद्धा की हे पिंडदान करू नये काय, आणि मेल्यानंतर तर अजिबातच करू नये. जगद्गुरु तुकोबाराई त्याच पद्धतीनं सगळ्या संतांनी तेच सांगितले, लक्षात ठेवा. मग आता हे महाराज लोक जे करतात ते चुकीचं आहे का मग? किंवा समाज जो वर्षश्राद्धाचा किंवा पिंडदानाचा कार्यक्रम जे करतात काय ते चुकीचं आहे का? तर चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. आलं का लक्ष? परंतु ज्या भगवंताला तुम्ही देह अर्पण करायला पाहिजे त्या भगवंताला देह अर्पण न करता तुम्ही काय करताय? पित्र ऋणातून मुक्त होण्यासाठी पित्रांना दर्पण देत आहे. अरे जिवंतपणी तुमच्या मुखामध्ये जर कधी नामस्मरण आलं नसेल किंवा गेलेल्या व्यक्तीच्या मुखामध्ये जर नामस्मरण आलेला नसेल तर त्या व्यक्तीचा पिंडदान केला काय आणि न केला काय, सर्व गोष्टी तिथंच येतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं माझं म्हणजे संतांचं मत तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं माझं कार्य आहे. बऱ्याच जणांना वाटेल की आहे का नाही महाराज, मग तुम्ही जगतामध्ये तुम्ही एकटं शान आहे का? हे बाकीचे जे महाराज लोक म्हणतात ते चुकीचं सांगतात का? हे बा, अर्थ काम मोक्ष कुणाला पडलेला नाही. अर्थ मिळवण्यासाठी म्हणजे पैसा मिळवण्यासाठी हे परमार्थामधलेही चांगले चांगले लोक सत्य दडवतात. आणि सत्य दडवतात म्हणजे
ते घेतच नाही कधी. अभंग बघा तुम्ही, असे अभंग की जे त्यांना बाधक आहेत असे अभंग ते घेत नाही. म्हणजे बरोबर आहे ना? हां, म्हणजे ऐकत जावा मी काय म्हणतोय ते. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की माऊली असे काय अभंग आहेत का की ज्या अभंगामध्ये तुम्ही जे म्हणताय किंवा ज्ञानेश्वरीमध्ये जे तुम्ही सांगितलं की 9व्या अध्यायामध्ये ओव्या सांगितले, तुम्ही ओव्या त्या वाचा. मी तुम्हाला क्रमांक सांगतो, मी त्या लिहून आणलेत पहा. 355 ते 364 पर्यंत सर्व ओव्या तुम्ही त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मने वाचा करणी जयाची भजने देवाची या वाणी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाली. ज्या ज्या देवतेची आपण पूजा करतोय, देव पहावयाशी गेलो, देवाची होऊनी ठेलो. बरोबर आहे? तुम्ही जर समजा पितरांची पूजा करतात, सर तुम्हाला पितरांची जी देवता आहे ती अर्जुनाला ज्या वेळेला भगवंतानी विश्वरूप दाखवलं, त्या विश्वरूपामध्ये माझ्या मते देवतेचं नाव आयर्मा असं आहे. या देवता सुद्धा तुम्हाला त्या विश्वरूपामध्ये दिसलेल्या असतील. कळतंय का बघा मी काय म्हणतोय ते? बरंच काही आपलं या पिंड पदावरी दिला आपुली या करी, या एकाच पदावरती आपलं चिंतन सुरू आहे. आणि हे चिंतन करत असताना तुम्ही फक्त या ओव्या पहा. कर्दम मुनी आणि देवहूती त्यांची पत्नी स्वतः भगवान काय म्हणतात हे एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे की स्वतः भगवंत म्हणतात, पांडुरंग परमात्मा खंड ब्रह्मांड नायक, हे देवादिदेव लक्षात ठेव, हे स्वतः त्यांना सांगतात की मला तुमच्या पोटी जन्म घ्यायचा आहे आणि मला माझ्या आईला म्हणजे देवहूती हिच्या तपश्चर्यामुळे किंवा तिच्या प्रार्थनेमुळे मी तिला अहंकारमुक्त करण्यासाठी 4 उपदेशाची वाक्य मला सांगावायची आहे. हे स्वतः भगवंत मुनींना म्हणून आईला त्यांनी उपदेश केलेला हे तुम्हाला पाहावयास मिळेल. त्यावेळेला सांगितले त्या ओव्या वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय सांगितलंय काय नाही ते. की जिथं आहे तोपर्यंत, म्हणजे मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच त्यांनी हा देह काय केला पाहिजे, पदावर दिला पाहिजे, विष्णुपद. आता हे बरेच काही खूप खूप शब्द येऊन गेले, याची माहिती मी सांगतोय, फक्त ऐका व्यवस्थित.